नमस्कार मित्रांनो, गेल्या आठवड्यात राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या। मतमोजणी दरम्यान अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल पाहायला मिळाले। मात्र पुणे महानगरपालिकेच्या निकालाने शहरात खळबळ उडवून दिली। अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला। त्यात वसंत मोरे यांचा समावेश आहे। मनसेतून शिवसेना ठाकरे गटात गेलेले वसंत मोरे पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 38 मधून निवडणूक लढवत होते। मात्र भाजपच्या संदीप बेलदेरे यांनी त्यांना 1000 पेक्षा अधिक मतांनी हरवले। वसंत मोरे यांचा पराभव शहरात मोठ्या चर्चेचा विषय बनला। पराभवानंतर जवळपास आठवडाभरानंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट टाकली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी अनेक आरोप केले असून पुणे महानगरपालिकेतील प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आले असल्याचा दावा केला आहे। वसंत मोरे यांनी म्हटले आहे, राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून पुणे महानगरपालिकेत केलेला कारभार वेळोवेळी बाहेर काढला जाईल। या भीतीने प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना पाडण्यात आले। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पराभूत उमेदवारांची सविस्तर यादीही दिली असून माजी विरोधी पक्षनेते, माजी सभागृह नेते, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष अशा अनेक नेत्यांचा समावेश आहे। वसंत मोरे यांनी आरोप केला आहे की जर हे सर्वजण सभागृहात असते तर राज्य सरकारच्या 4 वर्षांच्या कारभारातील पापांचा पाढा सतत बाहेर येत राहिला असता। वसंत मोरे यांच्या या पोस्टमुळे पुण्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। राजकीय नेत्यांचे म्हणणे आहे की या आरोपामुळे आगामी काळात पुणे महानगरपालिकेत राजकीय वातावरण अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।